चला तर मग मस्त अशा दिवसाची माझी छानशी सुरुवात झालेली आहे आणि सकाळी सकाळी किचन ओट्यावरती जे काही काम होतं ना तर ते माझं आवरून झालं आहे. जसं की नाश्ता वगैरे बनवलेला होता आणि आमच्या सगळ्यांचा नाश्ता देखील होऊन गेला आहे. आता नाश्ता वगैरे झाल्याच्या नंतर जी काही भांडे असतात ना तर ती पटकन घासून घेते आणि मग भांडे वगैरे झाले एकदा घासून की जे काही मला दिवसभरामध्ये काम करायचं आहे ना तर त्या कामाला मी लागून जाणार. तर भांडे वगैरे घासण्याच्या अगोदर सगळं आमचं आवरलं होतं. लेकरांचं देखील छानसं आवरून दिलेलं होतं. आता नाश्ते वगैरे सगळं झालं आहे आणि मस्त आता लगेच भांडे वगैरे घासून घेते आणि अशा पद्धतीनं आहे ना मी आता टबमध्येच पाणी घेते बरं का. कारण आमच्या इकडे आहे ना जसा उन्हाळा सुरू झाला की पाण्याची कमतरता होऊन जाते आणि जर मी नळाला जर भांडे धुत बसले ना तर पाणी खूप लवकर संपणार. म्हणून अशा पद्धतीनं आहे ना टबमध्येच मी पाणी घेते आणि टबमध्ये पाणी घेतलं की मग भांडे धुण्यासाठी पाणी कमी लागतं आणि मग पुढच्या दिवसासाठी पाणी पण शिल्लक राहतं. तर मी नेहमी असंच करते, ज्यावेळेस उन्हाळा सुरू होतं ना तर पाणी कमी पडतं. तर अशा पद्धतीनं आहे ना एका टबमध्ये पाणी घेते आणि जे काही माझे सकाळचे भांडे असतात, दुपारचे भांडे असतात तर ते मी अशा पद्धतीनंच धुते. आता भांडे वगैरे धुवून झाल्याच्या नंतर मात्र किचन ओटा वगैरे छानसा पुसून घेतला मी. एकदा अशा पद्धतीनं जर किचन ओटा क्लीन केला की मग ज्यावेळेस आपल्याला किचन ओट्यावरती दुसऱ्या वेळेस काही काम करायचं आहे ना तर आपण त्या कामाला लगेच लागून जातो. आणि आज आहे ना मला सोबत या ट्रॉल्या देखील छान पुसून घ्यायच्या होत्या. कारण मग गॅसच्या जवळ आपण स्वयंपाक करत असतो ना मग ज्या गॅसच्या खाली ज्या ट्रॉल्या असतात ना तर त्याच जास्त घाण होतात. कारण मग आपण काय करतो तिथं चपात्या बनवतो, भाकरी बनवतो आणि तेच पीठ आहे ना त्या 2-4 ट्रॉल्यावर सारखं पडत असतं आणि मग एकदा मला ते पीठ वगैरे थोडंसं चिकट दिसली ट्रॉली का मी लगेच ती पुसून घेत असते. पण ही ट्रॉली पुसत असताना आहे ना आपोआपच आपला हात दुसऱ्या देखील ट्रॉलीकडे जातो आणि असंच आहे ना आपल्याकडून आहे ना सगळ्याच ट्रॉल्या पुसल्या जातात. माझ्यासोबत तर नेहमी असंच होतं. कारण आहे ना या 2-3 ट्रॉली आहेत का लगेचच खराब होतात 1-2 दिवसामध्ये. त्याच्यावर काही ना काही पडलंच जातं आणि मग असं पडलेलं लगेच दिसलं की मग ते लगेच पुसायची एक सवयच होऊन गेलेली आहे मला. तर मग याच ट्रॉल्या मी पुसायला घेते आणि या ट्रॉल्या पुसायला घेतल्या की मग सोबत जेवढ्या काही ट्रॉल्या आहेत ना किचनमध्ये तर त्या सगळ्या मी पुसून घेत असते. आणि एकदा आपण अशा पद्धतीनं कामाला लागलो ना किचनमध्ये की आपल्या आपोआपच पुढचे कामं होत चालतात. आता किचनमधलं काम आवरलं आहे. आता मी बाहेर आले आणि जे काही मग आज मुलांना सुट्टी देखील होती, तर त्यांचे शाळेचे कपडे वगैरे देखील धुण्यासाठी होते. ते कपडे वगैरे मी व्यवस्थित धुवून घेतले. आता छानशी बाहेर टाकले आणि लेकरांचं कसं असतं ना, ज्या दिवशी सुट्टी असते ना, तर अशा पद्धतीनं सारखं ते माझ्या मागे-मागे फिरत असतात आणि नवीन-नवीन काहीतरी रोजच्या रोज काही ना वेगवेगळा खेळ त्यांचा नेहमी चालूच असतो आणि त्यांचं म्हणणं असं असतं लेकरांचं का हे खेळ आहे ना, आपण लक्षपूर्वक त्यांच्याकडे बघायला पाहिजे आणि मग लेकरांना असा टाईम दिला ना, की मग त्यांना पण छान वाटतं. इथं पास तू ती छानसा बॉल खेळते आणि सोबत माझं देखील काम चालू आहे आणि लेकरांना असं खेळणं नेहमी द्यायचं म्हणजे ते जास्त मोबाईलमध्ये गुंतत नाहीत किंवा मग टी व्ही पण बघत नाहीत. घरातील हे सगळं काम आवरूपर्यंत आहे ना आता आम्हाला सगळ्यांना भूक पण लागलेली होती. तर सकाळीच आहे ना मी मस्त अशी वांग्याची भाजी बनवलेली होती. आता इथे मी रश्श्याची वांग्याची भाजी बनवलेली होती आणि भाजी खरंच खूप छान झालेली होती आणि सोबतच मग मी भाजी सकाळी बनवून ठेवल्यामुळं आता मला फक्त किचनमध्ये भाकरीचं काम होतं. भाकरी आता मी लगेच बनवायला घेतली आणि वांग्याच्या भाजीसोबत म्हणा किंवा काळ्या मसाल्यातील कुठलीही भाजी असो चपातीऐवजी आहे ना भाकरी केलेली कधीही चांगली. कारण भाकरीसोबत आहे ना रश्श्याची भाजी कधीही छान लागते. म्हणून आहे ना सकाळी मी चपात्या बनवलेल्या होत्या पण मग सकाळी नाश्त्याला त्या गेल्या. पण आता दुपारच्या वेळेला आहे ना जराशी मग ज्वारीची भाकर टाकली आणि ज्वारीची भाकर मलाही आवडते आणि लेकरांनाही आवडते. त्याच्यामुळे आहे ना मस्त अशा इथे मी ज्वारीच्या भाकरी करूनच घेतल्या आणि काळ्या मसाल्याच्या भाजीसोबत रश्श्याच्या भाजीसोबत भाकरी खरंच खूप छान लागते. आणि इथे आहे ना माझं भाकरी बनवण्याचं काम देखील चालू आहे. मस्त अशा मी भाकरी बनवून घेतल्या आणि त्यानंतर मात्र आम्ही जेवणं वगैरे केले. आता जेवणं वगैरे झाले आणि जे काही भांडे होते ते देखील माझे घासून घेतलेले होते. आता घरातील आहे ना हळूहळू करून सगळं काही काम माझं आवरत होतं. पण कालच रात्री आहे ना यांनी किराणा देखील भरून आणलेला होता. तर तो किराणाच मला आता डब्यांमध्ये व्यवस्थित असा ओतून ठेवायचा होता. आता मागं एकदा किराणा भरलेला होता पण बरंचसं सामान आहे ना आता माझं संपलेलं होतं. मग जेवढं काही संपलेलं सामान होतं ना तर तेवढंच मी आज किराण्यामध्ये सांगितलेलं होतं. तर ते सामान यांनी मला आणून दिलं
आता हे सामान आहे ना, मी व्यवस्थित डब्यांमध्ये भरून देते. पण सामान भरतो आपण किराणा दुकानामध्ये आणि त्यामध्ये जी यादी आली होती का, तर ती यादीच मी इथं चेक करत होते. तर यादी बघताना आहे ना, माझ्या असं लक्षात आलं, की वस्तू आहेत ना, यादीमध्ये जास्त आहेत आणि मी ज्यावेळेस किराणा खोलला ना, तर त्यामध्ये वस्तू कमी निघाल्या. तर तेच मी बघत होते, की असं कसं होऊ शकतंय आणि मी सांगितलेले होते त्यांना मनुके किराण्याच्या यादीमध्ये. तर ते मनुके आणलेलं तर होते, पण लेकरांनी रात्रीच ते काढून घेतलेले होते आणि ते काही माझ्या लक्षातच आलं नव्हतं, की लेकरांनी मनुकेचा डब्बा जो असतो ना, तर तो काढून घेतलाय. म्हणून आहे ना, मी ती यादी सारखी चेक केली आणि नंतर मग मला लेकरांनी सांगितलं, की आम्ही मनुके मम्मी काढलेले आहेत आणि काढले आणि त्यांनी कुठेतरी ठेवून दिले. ते काय मला कळालं नाही. पण मग पुन्हा मला त्या यादीची व्यवस्थित लिंक लागली आणि मग एकदा लिंक लागल्याच्यानंतर मात्र जे काही किराणा होता ना, तर तो मी डब्यांमध्ये व्यवस्थित भरून ठेवला. आता जे छोट्या डब्यामध्ये थोडं-थोडं सामान राहिलं होतं ना मोठ्या डब्यांमधलं, तर ते मी छोट्या डब्यांमध्ये ओतून घेतलं आणि मग अशा पद्धतीने आहे ना मोठ्या डब्यांमध्ये मी सगळा किराणा व्यवस्थित असा भरून ठेवणार आणि व्यवस्थित असा किराणा आणल्याच्यानंतर लगेच आपण डब्यांमध्ये भरून ठेवला, की मग तो आपल्या नजरेला दिसतो आणि म्हणून आहे ना, कधीही किराणा आणल्याच्यानंतर मी काय करते, अशा प्लास्टिकच्या डब्यांमध्ये म्हणा किंवा आपल्या डोळ्याला दिसेल अशा ठिकाणी सगळा किराणा व्यवस्थित भरून ठेवते. जो काही किराणा दुकानातून किराणा आणलेला होता ना, तर सगळ्या डब्यांमध्ये मी व्यवस्थित ठेवून दिला आणि जो काही शिल्लक किराणा राहिलेला होता ना, तर तो मी अशा पद्धतीनं स्टीलच्या डब्यामध्ये ठेवून देते आणि शक्यतो एकाच डब्यामध्ये सगळ्या वस्तू ठेवून देते. वेगवेगळ्या डब्यामध्ये जर ठेवायला गेले, तर मग ते सगळे डब्यांचे झाकणं उघडून बघावं लागतात, की कुठल्या डब्यात काय आहे, कुठल्या डब्यात काय आहे. म्हणून शिल्लक राहिलेला किराणा आहे ना, फक्त एका डब्यामध्ये मोठ्या डब्यामध्ये मी अशा पद्धतीनं भरून ठेवते. जेणेकरून मला बाकीचे पण डब्बे खोलावं लागणार नाहीत आणि बघावं लागणार नाहीत. किचनमध्ये मी काम आवरतच होते, पण लेकरांना म्हटलं, "तुम्ही जरा अभ्यासाला घ्या आणि अभ्यासाला घेऊन बसा." पण लेकरं कुठं शांत बसणार आहेत ना अभ्यासाला. त्यांना काही अडचण आली, की ती मग आपल्याकडेच येणार. तर स्तुतीला आहे ना, मी जरा वाचन करायला लावलं होतं, पण तिला जोडशब्द वाचायला आहे ना, जरासा अडथळा येतो आणि वाचनामध्ये जोडशब्द आला, की ती लगेच किचनमध्ये येते माझ्याकडे आणि तिला मला सांगावं लागतं, की जोडशब्द अशाने असा त्या जोडशब्दांचा उच्चार होतो. तर तिला ते समजल्याच्या नंतर आहे ना, समजून सांगितलं, की तिला छान वाटून जातं आणि जेव्हा-जेव्हा आपण लेकरांच्या अशा अडचणी दूर करतो ना, तर त्यांना अजून अभ्यासात उत्साह येतो आणि त्यानंतर आहे ना, ती इथंच माझ्याजवळ पुस्तक वाचत राहिली आणि मी पण तिला वाचू दिलं. काही बोलले नाही, काही नाही. म्हटलं, "चला आता ही इथं वाचते आहे ना, तर हिला वाचू द्या." कारण आपल्याला कसं असतं ना, लेकरांनी कुठंही अभ्यास केला तरी आपल्याला चालतो, पण लेकरांनी अभ्यास केला पाहिजे, असं आपल्या प्रत्येक आईला वाटत असतं. तर माझ्यासोबतही नेहमी असं होतं, चला आता ही वाचते आहे ना, तर हिला इथेच वाचते तर वाचू द्या. म्हणून मी आहे ना, तिला पुस्तक इथंच वाचू दिलं. पण शेवटी आहे ना, मला जरासं इथं उद्यासाठी इडली वगैरे पण बनवायची होती, तर तेच मी तांदूळ वगैरे साईडला निवडत होते आणि नंतर आहे ना, हे तांदूळ वगैरे मला व्यवस्थित धुवायचं होतं. तर तिला मग मी सांगून दिलं, की "बाळा तू आता जरासं साईडला हो, कारण मग तुझं बुक वगैरे भिजल, पाणी वगैरे पडेल त्याच्यावरती." तर मग तिने त्यात ऐकून घेतलं आणि मग ती साईडला झाली आणि नंतर तिचं वाचन तिने चालू ठेवलं. तोपर्यंत मात्र मी उद्याची सकाळच्या नाश्त्याची तयारी करून घेतली. छान असं मग इडली वगैरे जे काही असतं ना, तांदूळ भिजायला घातले, उडदाची डाळ वगैरे मी व्यवस्थित भिजायला घातली आणि त्यानंतर मात्र माझं किचनमधील काम संपलेलं होतं. आता मात्र सायंकाळचे 4-5 वाजले असतील, असाच काहीतरी टाईम झाला असेल आणि आम्ही जरा बाहेर आलो. बाहेर आल्याच्यानंतर आहे ना, लेकरं जरासे खेळले वगैरे. बाहेर छान हवा सुटलेली होती आणि मग जरा वेळ आम्ही पोर्चमध्ये पण बसलो आणि पोर्चमध्ये बसल्याच्यानंतर मात्र लेकरं काही शांत थांबत नाही. त्यांचं काही ना काही खेळणं चालूच असतं. तर इथं आहे ना, स्तुती छान रिंग खेळत होती, पण तिची जी रिंग आहे ना, कमरेला फिरवण्याची, ते तर ती सारखी निघत होती ना, तर त्याच्यामुळं ती सारखं ती मला जोडायला सांगत होती. मग मी तिला एकदा छान अशी रिंग बसवून दिली आणि मग तिचं रिंग खेळण्याचं काम चालू झालं आणि 4-5चा टाईम झालेला होता. तर माझंही घरातील काम आवरायचं मी चालू केलं. कारण मग पोर्च वगैरे बाहेरचं मी लगेच झाडून वगैरे घ्यायला सुरुवात केली आणि मग जी काही आपली सायंकाळची कामं असतात ना, तर तीच मी लगेच करायला घेतली आणि लेकरांचं कसं असतं ना, कुठलाही खेळ खेळायचा असला, की त्यांच्या
मनात असं चालू असतं की आमच्याकडं कुणीतरी बघायला पाहिजे. आणि हे पहा, स्तुतीचं रिंग खेळण्याचं काम चालू होतं ना, तर तिला असं वाटत होतं की सारखं मम्मीनी माझ्याकडेच बघितलं पाहिजे रिंग खेळताना. आणि मला तर मात्र 4-5 वाजले होते, तर घरातील काम आवरायचं पण पडलेलं होतं. पण असे 4-5 मिनटं आहे ना, आपण लेकरांसाठी दिले ना, तर त्यांना त्या गोष्टीचं फार जास्त कौतुक वाटून जातं. आणि नवीन-नवीन गोष्टी ज्यावेळेस लेकरं शिकतात ना, तर त्यावेळेस त्यांचं नवीन गोष्टी शिकलेल्या पाहून आपल्यालाही तितकाच आनंद होत असतो. लेकरासोबत आहे ना, आपल्याला पण ज्यावेळेस लेकरं नवीन-नवीन गोष्टी शिकतात ना, तर त्यावेळेस असाच आनंद होत असतो. तर मला तर नेहमी लेकरं काही नवीन गोष्टी शिकले, की त्याचा जास्त आनंद आहे ना, मला होत असतो त्यांच्यासोबतच. तर इथे पहा, छान पद्धतीनं ती तिची रिंग खेळत होती. आणि आता मात्र खूप जास्त दमली होती, कारण मी तिला म्हटलं, "आता बस कर." कारण त्यानेही खूप दमून जातं माणूस. रिंग फिरवणं पण काही सोपं काम नाही. त्यानंतर मात्र तिचं खेळून वगैरे झालं आणि बाहेर जी काही कपडे होती, तर ती पण आता वाळलेली होती, व्यवस्थित कोरडी झालेली होती. आता या सगळ्या कपड्याच्या आता मी व्यवस्थित घड्या वगैरे करून ठेवते आणि हे जे कपडे आहेत ना, व्यवस्थित त्यांच्या त्यांच्या जागेवरती ठेवून देते. तर बाहेर लेकरं खेळतच होते आणि मी मात्र बाहेरचे कपडे घरात घेऊन आलेली होती आणि माझ्या मी हॉलमध्ये घड्या करतच बसलेली होते. पण लेकरांना आहे ना, अजिबात बाहेर करमत नाही. मी जिकडं जाईल का तिकडं पाठीमागं लेकरं येऊन जातात. त्यामुळे आहे ना, मग लेकरं पण घरात आले आणि स्तुती ज्यावेळेस घरात आली ना, तर असं छोटं-मोठं काम आहे ना, मी तिच्याकडे देऊन टाकते. कारण आहे ना, तिला माहीत झालेलं आहे की कपडे आपण नेमकं कुणाची कुठं ठेवतो. म्हणून तिने व्यवस्थित ते कपडे त्यांच्या त्यांच्या बास्केटमध्ये ठेवून दिले. आणि कपडे वगैरे व्यवस्थित ठेवल्याच्यानंतर आता मात्र मी किचनमध्ये आले आणि किचनमध्ये सगळे जाळीतील भांडे, जे काही दिवसभराचे मी भांडे घासलेले असतात ना, तर ती 5-5:30च्या दरम्यान मी ट्रॉलीमध्ये रचून देते. कारण का, तर ती व्यवस्थित पद्धतीने कोरडी झालेली असतात ती भांडी. आणि मग कोरडी भांडी किचनमध्ये ट्रॉलीमध्ये मग मी लगेच लावून देते. आणि एकदा कोरडी झालेली भांडी किचनच्या ट्रॉलीमध्ये लावून दिली, की मग ज्यावेळेस मी संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागते ना, तर मग स्वयंपाकाला सारखे भांडे त्या जाळीतून घ्यायला लागलो, की मग खूप आवाज होतो आणि हे भांडे बघा, ते भांडे खाली ठेवा असं होतं. आणि म्हणून आहे ना, कुठंतरी स्वयंपाकाला उशीर होऊन जातो. म्हणून आहे ना, जी काही भांडी कोरडी वगैरे झाली होती, तर ती व्यवस्थित ट्रॉलीमध्ये लावून देते. म्हणजे संध्याकाळच्या वेळेला मला सगळे भांडे व्यवस्थित वेळेवर आणि पटापट घेता येतात. आणि त्यामुळे आहे ना, माझं जे काही काम आहे ना, ते सोपं होऊन जातं. म्हणून आहे ना, सगळे जी काही दिवसभरातील जी भांडी होती ना, तर ती घासलेली आता या ट्रॉलीमध्ये लावून देते. तर अशा पद्धतीनं आहे ना, आजचं सायंकाळपर्यंतचं माझं दिवसाचं घरातील कामाचं नियोजन होतं. तर सगळे भांडे आता मी ट्रॉलीमध्ये व्यवस्थित लावून दिले. तर असा गेला माझा आजचा दिवस. आवडल्यास एक लाईक नक्की करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्रायबर करा. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.